नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज माझे जुने सवंगडी म्हणजे साधारणतः आपली भेट कधी झाली होती? 4.5-5 वर्ष. 5 वर्षापूर्वी माझी यांची शुभम सरांची भेट झाली होती. तर तर आज आपल्याकडे हे भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि सोबतच त्यांचे मित्रही आलेले आहेत. तर सुरुवातीला आपण यांची ओळख करून घेऊया. मी शुभम नेताजी यादव, राहणार आतीत, सातारापासून 20 किलोमीटरवर आहे. 4.5-5 वर्षापूर्वी असंच फिरत वगैरे आलेलो, मसवडला आलेलो. कैलास सरांचा नंबर जिल्हा रेशीम उद्योग केंद्र तिथं भेटलेला. चला म्हणलं असं ठीक आहे, बघायला जावं काय आहे. पण त्यावेळेस त्यांनी दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांचा सांगितलेला अनुभव हा खूप म्हणजे लाख मोलाचा. तिथनं म्हणजे लाईफ एवढी म्हणजे चेंज झाली रेशीम उद्योगावर, एवढी डेव्हलपमेंट झाली की त्यांचा फक्त एक आशीर्वाद की तो खूप लाख मोलाचा आहे आमच्यासाठी. आणि अजूनही त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप म्हणजे खूप लाख मोलाचं. अजूनही नवीन नवीन काय काय रेशीम उद्योग मध्ये आहे ते आम्हाला सांगत जातात की बाबा हा आहे म्हणजे व्हेरिएशन किंवा त्याच्यात काय काय ऍड करावं लागेल. हे त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप लाख मोलाचं आहे. असंच मार्गदर्शन आम्हाला कंटिन्यू लावावं हीच आमची इच्छा आहे त्यांच्याकडून. आणि ज्यावेळेस आपली म्हणजे माझी तुमची भेट झाली होती, त्यावेळेस तुमची मनस्थिती रेशीम उद्योगावर काय होती? चालू तर करायचा होता, फक्त मार्गदर्शन कोण असं फुल्ली सांगत नव्हतं की बाबा हा बाबा सांगायचे की असं कर तसं कर. पण म्हणजे आपण म्हणतो ना, झाडाच्या मुळापासून ते वर शेंड्यापर्यंत की बाबा काय आहे, झाडात काय आहे, काय नाही, काय करावं लागेल म्हणजे कोणच सांगत नव्हतं की आम्ही आम्ही पण ह्या दृष्टिकोनात आलं की फक्त ठीक आहे चला बघावं आपण रेशीम उद्योग कसा आहे हा फक्त बघावं. पण एवढं त्यांनी नॉलेज किंवा बाकीच्या रेशीम उद्योग केंद्रावर गेलो किंवा बघितलं आम्ही, एवढे डिटेल आम्ही कोणी नाही सांगितले आम्हाला. म्हणजे फर्स्ट टाइम असं भेटलं आणि लास्ट टाइम पण म्हणा की एक मार्गदर्शक खूप छान, झिरो पासून ते पाक एंड पर्यंत त्यांनी मार्गदर्शन आम्हाला खूप भारी केलेलं आहे. आणि आता तुमचा रेशीम उद्योगाबाबत म्हणजे बघण्याचा विचार कसा आहे, की रेशीम उद्योग कसा आहे? रेशीम उद्योग हा म्हणला तर तुम्ही जॉब करण्यापेक्षा रेशीम उद्योग करावा हे माझं म्हणणं आहे. आणि म्हणजे एक तळागाळातला शेतकरी हा वर येऊ शकतो हे रेशीम उद्योगचं एक ध्येय आहे. आता तुमची रेशीम बाग किती आहे? आता माझे रेशीम बाग सरासरी 60 गुंठे. तर 60 गुंठ्यातून तुम्ही वर्षाला किती बॅचेस काढता? 6 गुंठ्यातनं मी टप्पे केलेत तरी सरासरी 8, 7, 8, 9 बॅचा निघतात. आणि तुमचं आता वर्षाचं जसंच की नोकरदाराला आपण कसं म्हणतो की वर्षाला पॅकेज तुमचं किती आहे, तर आता तुमचं वर्षाचं पॅकेज किती आहे? सरासरी वर्षाला पॅकेज तर आहेच. सरासरी वर्षाला पॅकेज नाही म्हणलं तरी 5-6 पर्यंत जातं. म्हणजे महिन्या म्हणा 60-70 म्हणजे फ्लेक्झिबल राहतं. असं काय हेच नाही की बाबा हा बाबा 70-80. इन एन ऍव्हरेज एक 40 अबोव 50 अबोव राहतं. आणि आता म्हणजे जे आता नवीन शेतकरी आपले आहेत, जे रेशीम उद्योगामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? रेशीम उद्योग हा शेतीसाठी एक वरदान आहे आणि युवा शेतकऱ्यांसाठी तर खूप मोठा म्हणजे एक देवाने दिलेला चान्स आहे की बाबा हा बाबा तो करावा, तुम्ही रेशीम उद्योग करावा. कारण दुसरा कोणताही धंदा करायला गेला तर त्याच्या बाबतीत आता मी 5-6 धंदे केले, मस्त म्हणजे भरपूर धंदे केले. पण त्याच्यातनं कोणता धंदा असा नाही की ते वर येऊन दिलं. रेशीम उद्योग हा एकमेव धंदा आहे की त्याच्यातनं मला वर काढलं. म्हणजे भरपूर काय काय प्रगती झाली रेशीम उद्योग मुळेच माझी ही प्रगती झालेली आहे आतापर्यंत. आता हे सर आपले नवीन शेतकरी आहेत, नवीन शेतकरी. तर त्यांचाही रिव्ह्यू पाहू. नमस्कार, मी मनोज पुजारी, नाडे नवा रस्ता, पाटण तालुक्यातून आले. तर आता मी आलो यांच्याकडे, या गुरुजींच्याकडे आलो, शुभम सरांच्यामुळे आलो. नक्की त्यांच्याकडून माहिती भेटली भरपूर. मी पण आता मला वाटतं 2 बॅच घेतल्यात. मी 20 गुंठ आता लागली चालू चालू केली आताशी, आणि आता एक 25ची बॅच घेतली आताशी चालू आहे. अजून एक 7-8 दिवस जातील सगळं हार्वेस्टर करायला. आणि आता आलो, मला जे आता घेतलेल्या बॅच मध्ये जे जे प्रॉब्लेम आलेत ते यांच्याकडून आता मला सगळे टोटल सॉल्व्ह झालेत. काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, काय केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे, सगळं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे आता टोटल इथं आल्यानंतर आम्हाला कैलास सरांच्याकडून एवढी माहिती भेटली ना की जवळजवळ आम्ही 2 तास एका गोष्टीवर चर्चा करत होतो. ह्याच माहितीवर 2 तास झाले. त्यामुळे भरपूर एकदम भारी माहिती भेटली. आणि घर कसं झालंय, घरातली आता म्हणलेत पारंपरिक शेती ही आपल्या घरात करतात, ऊसाची ह्याची त्याची. पण त्याच्यापेक्षा तरी रेशीम उद्योग हा, रेशीम म्हणण्यापेक्षा ती सोनं उद्योग आहे असं म्हणायला काय हरकत नाही. भारी माहिती दिली, धन्यवाद सर.
तर तसंच शेतकरी मित्रांनो, हे आपल्याकडे नवीन शेतकरी आहेत, हे आता सुरुवातीला आता लागवड करणार आहेत. त्यांचाही आपण अनुभव घेऊ. नमस्कार, मी दीपक कवर, राहणार आडूर डिगेवाडी. माझं हा युवा उद्योजक म्हणून एक व्यवसाय म्हणून हे रेशीम उद्योगाकडे बघतोय आणि पारंपरिक शेती करतात. ह्याच्यात आता ऊस असो, आमच्याकडे ऊस पावसाळा जास्त असल्यामुळे आमच्याकडे ऊसाचं ह्याचं प्रॉपर असं टनेज मध्ये भेटत नाही. आणि हे रेशीम उद्योगासाठी तिकडे एक चांगल्या प्रकारे हे असल्यामुळे रेशीम उद्योग मी शुभम सरांमुळे योगायोग कैलास सरांचा आला की सुरुवातीलाच चांगलं मार्गदर्शन गावलं यांच्याकडून. त्यामुळे मी एक चांगला प्रयत्न करणार, यांचं चांगलं मार्गदर्शन भेटतेच आम्हाला. आजच 2 तास यांनी एक वेळ लेक्चर दिलं, आम्हाला एवढं प्रॉपर माहिती सांगितली. सुरुवातीला असं माणूस भेटल्यामुळे मी भविष्यात चांगला उद्योग करू शकतो. यांच्या मार्गदर्शन एवढं सांगतो. तर आतापर्यंत मी जी काही तुम्हाला माहिती दिली, टॉप टू बॉटम तुम्हाला आतापर्यंत म्हणजे रेशीम उद्योगामध्ये सुरुवातीपासून ते एंडपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला अडचणी येऊ शकतात याविषयी मी टोटल तुम्हाला माहिती दिली. तर त्यातून तुम्हाला आता तुमचे जे पुढचे जे रेशीम युग असेल किंवा रेशीम भविष्य असेल ते कसं आहे, कसं होईल असं तुम्हाला वाटतं? तुमच्यासारखे व्यक्तिमत्व जर मार्गदर्शन चांगलं देत असेल तर येणारं उज्ज्वल म्हणजे भविष्य चांगलंच आहे. आता पण दिसतंय यांचं, स्वतः बघितलं आम्ही, स्वतः इथे एवढ्या लांब येऊन बघून हे दिसतेच म्हणजे काय आहे ते. आणि असं. जे काय तुम्ही आता म्हणजे थोडक्यात माझं तर हॅलो सर, एक मिनिट. माझं तर म्हणणं आहे, जो शेतकरी किंवा जो युवा आहे, जो बाहेर जाऊन जॉब करतोय ना, त्याच्यापेक्षा त्याने हे उद्योग करावा. 100 जिथं 8 तास का नाही तो काम करतो ना, इथं मी म्हणतो सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास काम करावं. त्याला तिथं बाहेर जाऊन जॉब करायची गरज लागणार नाही. एवढं खरं आहे. 100% त्याला ह्यात यश येणार ते येणारच आहे 100%. त्यामुळे हा उद्योग ना बेस्ट म्हणजे बेस्टच आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याकडे आता हे सर्व नवीन युवा लोक म्हणजे युवा शेतकरी म्हटलं तर चालेल, हे आमचे खास जोडीदार आहेत. ते फक्त आता जुने आहेत, पण हे सर्व जे आता जे नवीन टीम आपली उभा करायचा प्रयत्न चालू आहे. तर आम्ही जे नवीन शेतकरी आहेत त्यांना आपण टॉप टू बॉटम म्हणजे अक्षरशः तुम्ही लागवड करण्यापासून ते तुमची बॅच काढेपर्यंत आम्ही जितकं आमच्याकडून तुम्हाला सहकार्य होईल तितकं आपलं सहकार्य लाभणार आहे, म्हणजे करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ज्या कोणी शेतकऱ्यांना नवीन तुती लागवड करायची असेल किंवा नवीन जर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला किंवा युट्यूब पेजला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी आपले नवीन शेतकरी आहेत त्यांना तुम्ही शेअरही करू शकता. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.